वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे. कारण की या व्हिडिओमध्ये थोडं गायडन्ससुद्धा देणार आहे आणि विशेष म्हणजे गोड बातमीसुद्धा आहे चांगली, जी शिक्षक भरती संदर्भात आहे ती सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, ती नंतर सांगतो. अगोदर पहिले बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते थोड्या क्लिअर करतो. ठीक आहे, सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट मला एक सांगा की समजा माझं एक चॅनल आहे. ठीक आहे, आपलं हे चॅनल आहे, याच्यावर जवळपास 40,000 सबस्क्रायबर्स आहेत. ठीक आहे, 41,000 सबस्क्रायबर आता होत आहेत. ठीक आहे, आता या चॅनलवर डेली अपडेट देणं किंवा शिक्षक भरती संदर्भात माहिती सांगणं माझं काम आहे. ठीक आहे, ते मी करणारच आहे. आता 4-5 जणांना किंवा 2-3 जणांना जर समजा 1-2 जणांच्या कमेंट्स आल्या, ते कमेंट्स अशा थोड्या कमेंट्स अशा संदर्भात होत्या की रोज व्हिडिओ अपलोड करणं किंवा यूट्यूबरच फक्त पैसे कमवतात, बाकीच्यांची व्हिडिओ येत नाही, तुमची 2-2, 4-4 मिनटं 5-5 मिनटाला व्हिडिओ येतो तुझा, अशी कमेंट होती काल. आता मला सांगा, मी 2 दिवसापासून व्हिडिओ अपलोड केला नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला नावं सांगतो, नावासहित सांगतो की कोणाकोणाचे किती व्हिडिओ आले ते सांगतो मी तुम्हाला. मला एक सांगा, बालुशा माने मॅडमचे किती व्हिडिओ आले कालपासून, म्हणजे रोज किती येतात? रोज चॅनलवर लाईव्ह असतात त्यांच्या चॅनलवर 3-4 व्हिडिओ येतात. रहमान पठाण सरचे व्हिडिओ किती आले? 2 व्हिडिओ आले. संदीप कांबळे सरचे व्हिडिओ किती आले? 2 व्हिडिओ आले. नंतर आणखीन कोण ते स्नेहंकिल जे सर आहेत त्यांचे किती आले? 2 आले. नंतर अजून 2-3 जण नवीन आहेत, त्यांचे सुद्धा 2-2, 3-3 व्हिडिओ आले. सगळ्यांचे आले. माझा आला का? नाही. आता माझे रोज 4 व्हिडिओ येतील. ठीक आहे, समजा माझे रोज डेली 1 व्हिडिओ येत होता. ठीक आहे, आता 1 नाही येता समजा मी जर म्हटलं की माझ्या चॅनलवर, माझं चॅनल आहे, मला 4 व्हिडिओ पोस्ट करायचे, तर मी 4 व्हिडिओ सुद्धा पोस्ट करू शकतो. आता यात चुकी काय माहिती आहे का? ज्यांना अपडेट घ्यायच्या किंवा ज्यांना व्हिडिओमधून काहीतरी घ्यायचं आहे, प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे. जे व्हिडिओ टाकल्या काही जण लाईक करतात, त्यांचं खरोखर प्रेम आहे किंवा ती सहानुभूती आहे किंवा त्यांचं तेवढं हे आहे की नाही बा आपल्याकडे काही करून भेटते सरकडून, आपण व्हिडिओला लाईक करावं किंवा शेअर करावं. आता काही अशा असतात की ज्यांना काही गोष्टी खपत नाही किंवा काही गोष्टी आवडत नाही, तर त्यांचं कसं असतं, काही ना काही थोड्या काड्या करायच्या. आता समजा एखाद्या वेळेस काय होतं, तुमच्यासाठी समजा मी 2 एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक गोष्ट म्हणजे मी जर सांगितलं आज ही अपडेट आली किंवा आज रिझल्ट लागला आणि तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागला, तर त्यावेळेस ते खाली काय म्हणतील? थँक्यू सर, वेलकम सर, हो सर, थँक्यू सर, तुमच्यामुळेच पॉसिबल झालं, असं झालं तसं झालं. ठीक आहे, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता मी जर म्हणलं जागा येणारच नाही, शिक्षक भरती होणारच नाही, तुला जास्त कळतं का? तू जास्त हुशार आहे का? असं आहे का? तसं आहे का? ही मेंटॅलिटी आहे सगळ्यांची, अशी मेंटॅलिटी आहे. ठीक आहे, आता जर मी सांगितलं की बुवा 31 मे पर्यंत जाहिराती अपलोड होणार आहे, ठीक आहे, तोपर्यंत तर जाहिराती अपलोड होणारच आहे. आता तुम्ही 31 मे पर्यंत गायब जरी झालात तरी सुद्धा 31 मे पर्यंत ज्या घडामोडी होणार आहेत फक्त जाहिरातीच येणार आहे, बाकी दुसरं काही येणार आहे का? काही विमान कोसळणार आहे एखादं? नाही. 31 मे पर्यंत तुम्ही नाहीही कोणतं यूट्यूब चॅनल बघितलं, कोणाचंच, माझंच नाही कोणाचंच नाही बघितलं तरी काय होत नाही, अपडेट रोज येत राहणार. कोणी म्हणणार मोठी बातमी, कोणी म्हणणार छोटी बातमी, कोणी म्हणणार इम्पॉर्टंट व्हिडिओ, कोणी म्हणतात. आता मी जे इम्पॉर्टंट व्हिडिओ लिहितो त्याच्याबद्दल सुद्धा काही ना आशंका आहे, सर इम्पॉर्टंट व्हिडिओ का लिहिणं आवश्यक आहे? अरे ते लिहावं लागतं, कारण की जर मी इम्पॉर्टंट व्हिडिओ लिहिलंच नाही तर कोणाला कळणार कसं आहे हा व्हिडिओ बघायचा किंवा नाही बघायचा? मी जर व्हिडिओच्या स्टार्टिंगला लिहिलंच नाही हा व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही, तर कोणी काय कशाला बघणार आहे? आणि जर समजा उदाहरणार्थ जागा 15,000 असल्या आणि मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तिथं पोस्टरवरच लिहून टाकलं यावर्षी शिक्षक भरतीसाठी 15,000 जागा येणार, असं जर लिहिलं तर कोण बघणार आहे व्हिडिओ? त्याला म्हणतात व्हिडिओच्या अगोदर जे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहात त्याबद्दल उत्सुकता निर्माण करणे, आणि उत्सुकता निर्माण केल्यानंतर प्रेक्षक त्या व्हिडिओवर क्लिक करतो आणि नंतर व्हिडिओमध्ये काय आहे ते बघतो. कळते तुम्हाला? आता या सगळ्या गोष्टी जवळपास 95% जणांना समजतात या सगळ्या गोष्टी. आणि यूट्यूबवर कसं असतं, यूट्यूबवर प्रत्येकानं मेहनत केली आहे, प्रत्येकजण 0पासून वर आला आहे. आता माझे कधी 0 सबस्क्रायबर होते, आता 40,000 41,000 होत आहेत, कोणाचे 1.5 लाख आहे, कोणाचे 60,000 आहे, कोणाचे 35,000 आहे, कोणाचे 20,000 आहे, कोणाचे 10,000 आहे. मग प्रत्येकाने काही ना काही स्ट्रगल केला आहे, त्यानं त्याचं स्वतःचं चॅनल उभं केलं आहे, मोठं केलं आहे, मेहनत केली तेवढी, तितके वर्ष लागले त्याला. मग त्याचे ते मेहनतीचं फळ आहे की तो आता काही ना काही करतोय, त्याच्या चॅनलवर काही ना काही बोलणार, आणि तो त्याचं तो हे आहे ना, त्याचं पर्सनली त्याचं ते ओपिनियन आहे, तू बोलणार किंवा नाही बोलणार. आता तुम्हाला सोशल मीडिया म्हणून तुम्ही खाली कमेंट करायचे असल्या तर तुम्ही कमेंट करू शकता, कमेंटला काही वावगं नाही. आणि मी तर कमेंट्स रेस्ट्रिक्ट केले आता की जे फक्त सबस्क्रायबर आहेत तेच फक्त कमेंट करू शकतात. आणि एवढंच नाही, मी जर हे सुद्धा करू शकतो की कमेंट ऑफ सुद्धा करू शकतो मी या व्हिडिओच्या. मला जर असं वाटलं व्हिडिओच्या कमेंट डायरेक्ट ऑफ करायच्या, मी व्हिडिओचे कमेंट ऑफ करणार. फक्त मला माझी जी व्हिडिओ आहेत, माझे सबस्क्रायबर्स व्ह्यूअर्स जे आहेत सगळ्यांसाठी, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकणार. बाकीच्या 2-4 जणांसाठी नाही बघितले तर मला काही फरक पडत नाही त्यांना. ठीक आहे, आणि रिॲलिटी तुम्हाला मी काय सांगितलं, 31 मे पर्यंत तुम्ही बघू नका यूट्यूब चॅनल कोणतंच, काहीही फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला एकच बातमी कळणार, जाहिराती अपलोड झाल्या किंवा नाही झाल्या. ठीक आहे,
पूर्ण प्रोसिजर 31 मे नंतरच होणार आहे. मग तुम्ही बघू नका, पण तुम्ही बघणार नाही का? नाही, तुम्ही बघणारच. रोजची तुमची हॅबिट बनली आहे की तुम्हाला मोबाईल काढायचा आहे, शिक्षक भरती संदर्भात कोणाकोणाचे व्हिडिओ आले, काय काय आले, काय काय नाही ते बघायचे, तुमचं स्क्रॉल करायची तुम्हाला आज सवय पडली ती. त्याला कोण काय करणार आहे? ठीक आहे. आणि तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ खाली जायचं आणि निगेटिव्ह कमेंट करायची ती सवय आहे तुम्हाला, काही जणांना, 2-4 जणांना. बाकीच्या जणांना जे घ्यायचं आहे, जे अपडेट घ्यायचे आहेत ते अपडेट घेत आहेत, व्यवस्थित राहत आहेत. आता गोष्ट करूया. चला, एवढं डिस्कशन बरोबर झालं. आता हे मला वाटतं की बुवा मी प्रवचन दिला आज. प्रवचन द्यायला मला आवडत नाही, पण या गोष्टी सांगणं व्यवस्थित होत्या. आणि तुम्ही कमेंट केल्या काय, त्या कमेंटचा काही फरक पडत नाही. एका जणानं कमेंट केली किंवा 10 जणांना कमेंट्स केली तर त्याचा काहीही अर्थ होत नाही. आणि मी तर सांगतो माझे जेन्युइन जे सबस्क्रायबर आहे किंवा व्ह्युअर्स आहे त्यांना, की हे जे कमेंट्स करणार आहे यांच्याकडे दुर्लक्ष करा, टोटली दुर्लक्ष करा. असे व्यक्ती जे असतात त्या स्वतःच्या आयुष्यात खुश नसतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं समाधान त्यांच्या आयुष्यात नसतं, कुठेच नसतं. ना नोकरीमध्ये समाधान असतं, ना घरी समाधान असतं त्यांना, ना बाहेर त्यांना स्टेटस असतं, काहीच नसतं त्यांना. त्याच्यामुळे ते इकडे तिकडे कोणाच्या आयुष्यात डोकावणं त्यांना चांगलं वाटतं. तर अशा व्यक्तींपासून थोडं दूर राहा. ठीक आहे. आता करूया चांगले महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आनंदाची बातमी कोणती आहे, तर सध्या पवित्र पोर्टलवर जे आहे जाहिराती अपलोड होत आहेत. जाहिरातींसंदर्भात गुड न्यूज अशी आहे की पवित्र पोर्टलवर जवळपास सगळ्याच मीडियमच्या जाहिराती अपलोड होत आहेत. तुम्ही म्हणाल कोणत्या मीडियमच्या, तर मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियम, सगळ्या मीडियमच्या जाहिराती येत आहेत. अजून महत्त्वाची गुड न्यूज सांगतो एक, पवित्र पोर्टलवर काही जिल्हा परिषदांच्या जाहिरातीसुद्धा आलेल्या आहेत. ठाणे असेल, पालघर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, रायगड, रत्नागिरी, पुन्हा अजून गोंदिया यांच्यासुद्धा जाहिराती आलेल्या आहेत. अजून पवित्र पोर्टलवर मनपा आणि नपाच्यासुद्धा जागा आलेल्या आहेत. शिरूर नपा एक आहे आणि मी 2-3 बघितल्या, तर त्या 2-3 नपा नगरपालिकेच्यासुद्धा जागा आहेत आणि महानगरपालिकेच्यासुद्धा आहेत. अजून मोठी एक गुड न्यूज अशी आहे की पवित्र पोर्टलवर खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा येत आहेत. आता खाजगी आस्थापना म्हणजे खाजगी संस्था ज्या आहेत तर त्यांनीसुद्धा रजिस्ट्रेशन केलं आहे. जाहिराती अपलोड नाही केल्या त्यांनी, सगळ्यांनीच सांगतोय मी, रजिस्ट्रेशन केलं म्हणजे यांची जाहिराती येणारच आहे थोड्या दिवसामध्ये. आता दुसरी एक हे आहे काय, एखादी खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर जवळपास 20 का 25 खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी ते स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्यांच्यासुद्धा जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येणार आहेत. ठीक आहे. आता हे तर इनिशियल स्टेज आहे, म्हणजे सुरुवातीचे काही दिवस आहे, काही दिवसांमध्ये आता हा जो आकडा आहे हा आकडा कदाचित मे बी वाढू शकतो, कारण की सुरुवातीला आता अगोदर रजिस्ट्रेशन करतील आस्थापना ज्या आहेत त्या, आणि नंतर मग स्वतःची ज्या जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलवर किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे पवित्र पोर्टलची आणि जो स्वतंत्र टॅब आहे त्यांना दिलेला त्यानुसार ते अपलोड करतील. अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना काय दुरुस्ती करायची आहे, कोणत्या कास्टसाठी आहे, कोणत्या सब्जेक्टसाठी आहे, कोणत्या मीडियमसाठी आहे जाहिरात, त्यानुसार त्यांना ती जाहिरात द्यावी लागेल व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये, तरच ती जाहिरात ॲक्सेप्ट केला जाईल आणि पवित्र पोर्टलवर अपलोड होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाकी जे विभाग आहे, आदिवासी विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल, निवासी शाळा, आश्रमशाळा यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. फक्त त्याला काही कालावधी लागेल. ज्या ठिकाणचं समायोजन बाकी आहे तर त्या ठिकाणी जागा ज्या आहेत यायला थोडा वेळ लागेल. ज्या ठिकाणी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या ठिकाणची संच मान्यता पूर्ण आहे, संच मान्यता 2025-26 जी पूर्ण आहे, तर त्यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहे. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्या कशा संदर्भात, जाहिरातींसंदर्भात. आता जाहिरातींसंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की या जाहिराती अपलोड होत आहेत म्हणजे आपल्यासाठी बेनिफिट असा आहे की शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असं नाही की एखादा दिवस खाली जातोय, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत रजिस्ट्रेशन करत आहेत आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या स्वतःच्या जाहिराती ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर देतील. आपल्यासाठी जमेची बाजू अशी आहे किंवा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जास्तीत जास्त आस्थापनांनी जाहिराती देणं खूप आवश्यक आहे. यावर्षी किती टक्के पद भरती होणार आहे, तर यावर्षी 80% पद भरती जी आहे होणार आहे, होण्याची पॉसिबिलिटी दिसते. म्हणजे होणारच आहे ही 80%, तर 100% होणार आहे. 80% पद भरती 100% होणार आहे. पण 100% जर झाली असती तर त्यावेळेस जास्त जागा आल्या असत्या. तरीसुद्धा पवित्र पोर्टलवर एकूण आकडेवारी किती भरते ते खूप महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगून देतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये की जर जाहिराती 10, 12 किंवा 13 हजारापर्यंत आल्या तर आपल्याला शिक्षक भरतीसाठी कमी उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आस्थापनांनी जाहिराती द्याव्या. अजूनसुद्धा आस्थापनांनी काही दिल्या नसतील, तुमच्या जिल्ह्यामधल्या, तालुक्यामधल्या किंवा तुमच्या गावामधल्या शाळा असतील त्यांनीसुद्धा जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या नसतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता की सर तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या किंवा नाही दिल्या. तर त्यांच्यासुद्धा तुम्ही जर विचारलं तर काय होऊ शकतं, ती आस्थापना ठरवेल की अरे खरोखर आपली जाहिरात द्यायची राहिली तर आपण सुद्धा पवित्र पोर्टलवर जाहिराती द्यावी. कारण की न्यायालयाचा निर्णय असा आहे की प्रत्येक आस्थापनेने जाहिराती देणं आणि पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करणं बंधनकारक आहे. तर तेव्हा जर जाहिरात आली तर त्यावेळेस सगळ्यांचाच याच्यामध्ये फायदा होणार आहे.
जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर याव्या. 16-17 हजाराच्या समोरच पदभरती जी आहे व्हावी. टप्पा 1 जो आहे तो शिक्षक भरतीचा. आणि नंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे 31 मे नंतर. अजून मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा वाटल्यास, की 31 मे नंतर सुद्धा अजून असं होऊ शकतं कदाचित की 31 मे पर्यंत पूर्ण जाहिराती नाही अपलोड झाल्या तरी सुद्धा त्याला मुदतवाढ मिळेल जाहिराती अपलोड करण्यासाठी. आणि जर 31 मे पर्यंत जर पूर्ण झाल्या, 31 मे म्हणणार मी, 31 मे पर्यंत जर पूर्ण झाल्या जाहिराती अपलोड, तर त्यावेळेस मग काही आवश्यकता नाही मुदतवाढ देण्याची. पण 31 मे पर्यंत पूर्ण जाहिराती अपलोड नाही झाल्या तर मग मात्र मुदतवाढ द्यावी लागेल. आणि नंतर मग पूर्ण जाहिराती येईपर्यंत आपल्याला वेळ वाट बघावी लागेल. ठीक आहे. आणि पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे, तर पसंतीक्रम देण्याची सुविधा जाहिराती जशा अपलोड होतील तर जाहिराती अपलोड झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी ती उपलब्ध होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ज्या आहे सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर करणं खूप आवश्यक होत्या. 2 दिवसापासून व्हिडिओ आला नव्हता. आणि चॅनलवर काय होतं, तुम्ही कोणीही कोणत्याही वेळी कमेंट केली तर ती कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये जाते माझ्या ॲनालिटिक्समध्ये आणि ती मला दिसते. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला, एखाद्या व्यक्तीनं कमेंट केली तर आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीला मी माझ्या चॅनलवरून रिमूव्ह करू शकतो, एवढी सेटिंग चॅनलमध्ये असते. प्रत्येक चॅनलवाल्याला विचारा तुम्ही, जर समजा एखाद्यानं वाईट कमेंट केली तर तिथं असतं की तुम्ही या युजरला हाईड करू शकता, म्हणजे रिमूव्ह करू शकता किंवा हाईड करू शकता. म्हणजे आयुष्यभरात या व्यक्तीकडून तुम्हाला कमेंट येणार नाही, ती कमेंट तुम्हाला दिसणार नाही, तुमच्या चॅनलवर सुद्धा दिसणार नाही. तर तुम्ही जर विचार करत असाल की तुमची कमेंटसुद्धा त्याच्यामध्ये जावी आणि तुम्हाला सुद्धा चॅनलवर हाईड केला जावं, तर तुमची कमेंट आयुष्यभरात कोणाला दिसणार नाही. मग तुम्हाला एखाद्या वेळेस जर अर्जन्सी असली किंवा इमर्जन्सी असली तुम्हाला, की एखादा प्रश्न विचारायचा असला, आज तुम्ही रागात आहात, तुम्ही एखादी कमेंट केली, पण उद्या तुमचं एखादं काम पडलं तर त्यावेळेस तुम्हाला जर कमेंट करायचं असली तर त्यावेळेस मात्र तुमचा नाईलाज आहे, तुमची कमेंट हाईड केल्यामुळे तुमची कमेंट मला दिसणार नाही आणि तुमचा प्रश्न काही घेतला जाणार नाही. त्याच्यामुळं वागताना सोशल मीडियावर थोडं व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करा. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, जास्त पर्सनली घ्यायचं नव्हतं आणि पर्सनली बोलत पण नाही मी, जोपर्यंत मला वाटतं की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हँडल केलं आहे मी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. आय होप तुम्ही यातून पॉझिटिव्ह घेसाल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.